कल्याण पश्चिमेकडच्या मिलिंदनगर भागात राहणाऱ्या जन्नतबी नावाच्या महिलेनं कल्याण क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यावर हत्येचा आरोप केलाय। प्रमोद शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। आपली मुलगी सुलताना हिच्याशी प्रमोद शिंदे याचे 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। प्रमोदचं लग्न झालं असतानाही त्यानं सुलतानाला लग्नाचं आश्वासन दिलं होतं। सुलतानानं प्रमोदकडे लग्नासाठी तगादा लावला होता। 10 सप्टेंबरला प्रमोदनं सुलतानाला जेवायला बोलावलं, मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुलतानाचा मृतदेह लोढाजवळच्या नदीकिनारी आढळला। या प्रकरणी पोलीस आत्महत्येचा दावा करत असले तरी प्रमोद शिंदेनंच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप जन्नतबी यांनी केला। या तक्रारीनंतर पोलिसांनी सुलतानाचा मृतदेह पुन्हा एकदा शवविच्छेदनासाठी पाठवलाय। त्याच्या अहवालानंतरच या प्रकरणाचं गूढ उकलू शकेल। दरम्यान प्रमोद शिंदेची ठाणे कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे। त्याला प्रमोद शिंदे 1 वर्षापासून ठेवला, लग्नाचा आमिष दाखवून त्याला मारून टाकलं, जेवायला बोलून चक्की नाक्याला। त्या आईचं म्हणणं आहे की जे क्राईम ब्रांच कल्याणला नेमणुकीस असलेले हेड कॉन्स्टेबल प्रमोद शिंदे त्याचं आणि त्या मयत मुलीचे प्रेम संबंध होते आणि त्या प्रेम संबंधातूनच त्यांची भांडणं झाली होती आणि त्या भांडणातनं त्यांनी त्या मुलीचा खून करून तिचं प्रेत टाकलं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे। त्या बाबतीत आता पुढे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय अभिप्राय मिळतो त्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।